नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत। मी तुम्हाला मस्तपैकी व्हॅनिला आईस्क्रीम बनवून दाखवलेलं आहे आणि तेही अगदी कमी सामानात। चला तर मग पाहू हे आईस्क्रीम कसं बनवलंय। इथे मी आईस्क्रीम बनवण्यासाठी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। हे दूध फुल क्रीम दूध आहे आणि ह्याच्यामध्ये मी साय सुद्धा घेतलेले आहे। इथे हे दूध मी साय सकट 1 वाटी घेतलेलं आहे आणि हे म्हशीचं दूध आहे। आईस्क्रीम बनवते वेळी सहसा तुम्ही म्हशीचंच दूध घ्या, कारण ते घट्ट असतं, त्यामुळे आईस्क्रीम पटकन तयार होते। इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी आता हे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। आता ह्या दुधाला मी छान अशी एक उकळी काढून घेते पहिले। ह्या दुधाला उकळी येईपर्यंत हे दूध मी असं हलवून घेते, म्हणजे खाली करपणार वगैरे नाही। इथे आता ह्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। इथे मी ह्या दुधामध्ये घालण्यासाठी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। मी इथे पाऊण वाटी घेतलेले आहे। तुम्हाला जर गोड जास्त हवा असेल तर तुम्ही 1 वाटी सुद्धा घेऊ शकता, किंवा कमी गोड खायचं असेल तर तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता। त्यानंतर दुधामध्ये मी घालण्यासाठी इथे व्हॅनिला कस्टर्ड पावडर 2 चमचे घेतलेले आहे आणि मिल्क पावडर 2 चमचे घेतलेले आहे। आता ह्या दोन्ही पावडरी मी छान अशा मिक्स करून घेते पहिले। इथे ह्या दोन्ही पावडरी मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी दूध घालते। इथे हे दूध थंड आहे। या पावडरींमध्ये दूध घालून छान असं मिक्स करून घेते, म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत, कारण हे मला डायरेक्ट दुधामध्ये ओतायचं आहे, त्यामुळे मी छान असं हे खालीच मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आता ह्या दुधामध्ये मी हे बनवलेलं कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर ओतून घेते आणि छान आता ह्या दुधाला परत मी उकळी काढून घेते। हे दुधामध्ये छान असं शिजवून घेते। इथे मी गॅसची फ्लेम ही मीडियमच केलेली आहे। मीडियम फ्लेमवरती मी हे शिजवून घेते। ही कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर दुधामध्ये शिजण्यासाठी 2 मिनिटे लागलेले आहेत। 2 मिनिटांमध्ये छान अशी ही शिजलेली आहे। एकदम घट्ट झालेलं आहे हे बॅटर। आता इथे हे बॅटर सर्व एकत्र गोळा होते, म्हणजे हे छान शिजलेलं आहे। आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि थंड करून घेते। हे मिश्रण रूम टेम्परेचरवर थंड झाल्यानंतर मी 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते। इथे हे आईस्क्रीमचं मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून 1 तास झालेला आहे। छान असं हे थंड झालेलं आहे। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व मिश्रण काढून घेते। इथे मी आईस्क्रीम बनवण्यासाठी कुठला ब्लेंडर वगैरे वापरणार नाही आहे। एकदम सोप्या पद्धतीत मिक्सरमध्येच मी हे मिश्रण बनवणार आहे। इथे हे सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी फुल क्रीम घेतलेली आहे। ही जी 1 वाटी क्रीम घेतलेली आहे ही फ्रेश क्रीम आहे। ही मार्केटमध्ये कुठेही भेटते। ही क्रीम मी फ्रीजमध्ये 2 तास अगोदर ठेवलेली आहे, थंड करून घेतलेली आहे आणि एकदम घट्ट अशी मी ही क्रीम घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे। तुमच्याकडे जर नसेल तर कस्टर्ड पावडरमध्ये व्हॅनिला इसेन्स असतोच। आणि हे मी छान असं हे 2-3 मिनिटे मिक्सरला फिरवून घेतलं। याची एकदम पेस्ट बनवून घेतली। इथे मी आईस्क्रीम बनवण्यासाठी एक डबा घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही डबा घेऊ शकता, पण तो एअर पॅकच घ्या। इथे आता हे बनवलेलं आईस्क्रीमचं मिश्रण आहे। हे सर्व मिश्रण मी या डब्यामध्ये वाटून घेते आणि वरून मी एक प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे। एक जाड पिशवी आपल्या घरी असते, तीच पिशवी मी कट करून ह्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि हे पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे, म्हणजे इथे बर्फ तयार होणार नाही। आणि हे छान हे झाकण याचं बंद करून मी फ्रीजरला ठेवलेलं आहे। इथे मी 1 रात्र म्हणजे 12 तास जवळजवळ फ्रीजरला ठेवलेलं आहे आणि 12 तासानंतर ही छान आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे। छान ही सेट झालेली आहे एकदम घट्ट। ह्या आईस्क्रीमवरती वरून मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते। इथे मी पिस्ता आणि बदामचे काप टाकलेले आहेत। हे मी वरून टाकलेले आहेत, तुम्ही आतून सुद्धा टाकू शकता। जर तुम्हाला आवडत असेल तर आतून सुद्धा तुम्ही चेरी वगैरे सर्व काही टाकू शकता। इथे असे वरून टाकून झाल्यानंतर मी छान अशी ही आईस्क्रीम आता काढून घेते, एका स्पूनने काढून घेते। उन्हाळ्याचे दिवस आले की सर्वांनाच आईस्क्रीम ही खावीशी वाटते, मग ती आपण मार्केटमधूनच घेऊन येतो, पण तुम्ही अशी घरी सुद्धा एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता। ही आईस्क्रीम बनवण्यासाठी 10 ते 15 मिनिटे वेळ लागलेला आहे। एकदम इझी पद्धतीत बनवलेले आहे। इथे कुठला ब्लेंडरचा वगैरे वापर नाही, अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही आईस्क्रीम बनवलेली आहे आणि अगदी घरच्या सामानात। मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर ही सुद्धा प्रत्येक दुकानात अवेलेबल असते। इथे मस्तपैकी व्हॅनिला आईस्क्रीम बनवून तयार झाली आणि तीही एकदम सोप्या पद्धतीत। मग कशी वाटली तुम्हाला आईस्क्रीमची रेसिपी?
चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा.